पसमानदा समाज आता केवळ मतांचा बँक राहणार नाही तर विकासाचा समान भागीदार बनणार आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य मुस्लिम पसमानदा समाज अध्ययन समितीचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर पसमानदा समाजाच्या विकासाची अनेक आश्वासने देण्यात आली, अनेक अहवाल तयार झाले, मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे समाजातील मोठा घटक आजही शिक्षण, रोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या प्रवाहापासून दूर आहे. महाराष्ट्र सरकारने आता पसमानदा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अध्ययन समिती स्थापन केली आहे. ही समिती केवळ सरकारी आकडेवारींवर अवलंबून राहणार नाही तर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि संवादातून वास्तव परिस्थिती जाणून घेणार आहे. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा यासाठी जिल्हानिहाय शिफारशी सरकारला सादर केल्या जाणार आहेत. इद्रिस मुलतानी यांनी सांगितले की पसमानदा समाजातील मनियार, तेली, कंबोली, दर्जी, जुलाहा, छप्परबंद, मेहतर, बागवान यांसारख्या अनेक पारंपरिक समाज घटकांच्या विकासासाठी ठोस धोरण तयार केले जाईल. त्यांच्या मते आज मुस्लिम समाजाकडे केवळ मतदार म्हणून पाहण्याची राजकीय मानसिकता बदलत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत असून या अध्ययन समितीच्या अहवालामुळे भविष्यातील अधिक प्रभावी धोरणे तयार होतील. पसमानदा समाजाचा सर्वांगीण विकास झाला तर तो केवळ एका समाजाचा नव्हे तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग ठरेल असा विश्वासही इद्रिस मुलतानी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील आणि धाराशिव जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.